नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मुळ्यापासून तोंडी लावण्याची किंवा आपल्या जेवणाची रंगत वाढवणारे पदार्थ बनवणार आहोत. त्यामध्ये आहे 3 प्रकारच्या कोशिंबीर आणि मुळ्याची भाजी. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ते मी छान फ्रेश असे 2 मुळे घेतलेले आहेत आणि त्याला जे पानं आहेत किंवा पाला आहे त्याची सुद्धा आज आपण भाजी बनवणार आहोत. मुळा म्हटलं की बरेच वेळा नागडोळे मुरडले जातात, कारण मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो, तो बरेचदा आवडत नाही. परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीने मुळ्याची भाजी आणि कोशिंबीर बनवत आहोत. त्यामुळे हे सर्वांना आवडणाऱ्या अशा कोशिंबीर आहेत. अजिबात त्याचा वास सुद्धा येणार नाही आणि याची भाजी सुद्धा खूप अप्रतिम लागते. ही पाने लगेच पिवळी होते. ती पाने निवडून चांगले वाफवून घ्यायचे. नुसती पानांची भाजी सुद्धा आपण मुगाची डाळ घालून करू शकतो. आता जो मुळा आहे आपण त्यातला मुळा आपल्या आवडीने घ्यायचा. जेवढी आपली पाणी घेतली त्यामध्ये थोडासा मुळा घ्यायचा आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, आले लसूणची पेस्ट आणि चिरलेला आपला मुळा, मुळ्याची उकडलेली पाने आणि कोथिंबीर. हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता तुम्ही किंवा लाल मिरची पावडर सुद्धा चालेल. पाणी वाफवून घेतल्यामुळे खूप कमी होतात. आधी आपण याची भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी तेल तापलेलं आहे आपलं. जिरे मोहरी टाकून घेऊ. मुळा आणि मुळ्याची पाने याचा आपल्या आरोग्याला भरपूर उपयोग होतो. आता आले लसूण टाकून घेऊ. परतल्यानंतर आपल्याला त्यावर कांदा घालायचा आहे. सध्या बाजारामध्ये मुळे आणि गाजर हे भरपूर प्रमाणात आहे. किडनी स्टोनवाल्यांनी मुळा आणि गाजर भरपूर प्रमाणात आहारात घ्यायला पाहिजे. तुम्ही गाजराचा रससुद्धा घेऊ शकता. जोपर्यंत आहे तोपर्यंत भरपूर प्यायचा. आपला कांदा घालून झालेला आहे. आता थोडा परतून घेऊ आपण. मोसमी फळभाज्या तसेच पालेभाज्या आपण आवर्जून खायला हव्या. नुसती मुळ्याची वेगळी करू शकता तुम्ही आणि पानाची सुद्धा वेगळी करू शकता, परंतु हे आज आपण दोन्हीही एकत्र करून त्याची भाजी बनवणार आहोत. आज आपण हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडरच टाकून घेऊ आणि थोडी हळद घालू. तसेच मुळ्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून आपल्या आहारात घेऊ शकतो. त्याचे पराठेसुद्धा खूप छान बनतात. तसेच ह्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते. तसेच हृदयविकार असो वा उच्च रक्तदाब असो यावर सुद्धा गुणकारी आहे. यावर कापून घेतलेला मुळा घालू आपण. तो चांगला मसाल्यांमध्ये परतून घेऊ. शक्यतोवर मी मुळ्याची वरची साल काढत नाही, कारण तो ताजाच असतो. तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. मुळा खाल्ल्यानं पोट निरोगी राहतं. तसंच आपली पचनक्रियासुद्धा मजबूत होते. तसेच वजनसुद्धा नियंत्रणात राहते. अगदी थोडा गरम मसाला घालून घेऊ आपण आणि चांगला परतून घेऊ. एवढे सगळे फायदे या मुळ्यानी जर होतात तर आपण आहारात नक्की घ्यायला हवा. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता यावर आपण उकडलेली मुळ्याची पाने घालून घेऊ. पाने उकडल्यामुळे आपल्या मुळ्याच्या पानांचा जो वास असतो तो उग्र वास निघून जातो आणि पाने छान अशी मऊ होतात. त्यामुळे आपण आधी मुळा टाकला आणि नंतर पाने घातलेली आहे. आता थोडं पाणी टाकून चांगलं शिजून घेऊ. फार वेळ लागत नाही या भाजीला, पटकन होते. तसेच ह्या कोशिंबीर जर तुम्ही बनवून खाल्ल्यात तुम्हाला कळणार सुद्धा नाही मुळा केव्हा संपला ते. आता झाकण ठेवून वाफ काढू. 2-3 मिनिटानंतरच आपला मुळा चांगला शिजलेला असला. आता झाकण काढल्यानंतर त्याला चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि आपला मुळा सुद्धा नरम झालेला आहे. आता आपण वरून थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे मुळ्याला खूप चांगली चव येते. किंवा ओल्या नारळाचा किस सुद्धा चालेल यामध्ये. हे दोन्ही साहित्य तुम्हाला वाटलं तर घाला, नाहीतर तशी सुद्धा भाजी अप्रतिम लागते. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण कोशिंबीर बनवून घेऊ 3 प्रकारच्या. त्यासाठी आपण दुसरा मुळा किसून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. आता तडका पॅनमध्ये आपण तेल तापून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घालून झालेली आहे. आता लसूण घालू. लसूण परतल्यानंतर आपण लाल मिरची आहे ती ओली ती घालून घेऊ. थोडी हळद घातली. आता आपण कढीपत्ता घालू. आता हा किसून घेतलेला मुळा आहे यावर ही फोडणी घालून घेऊ.
ही चांगली एकत्र करून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर कोथिंबीर टाकायची. आता हा असा एक प्रकार झालेला आहे आपला कोशिंबीरचा. दुसरा कोशिंबीरचा प्रकार बनवण्यासाठी भिजवलेली मुगाची डाळ आणि लिंबू हे साहित्य घालून बनवायचे आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता. लिंबाच्या रसामुळे चटणीला उग्र वास येत नाही. आता दुसऱ्या प्रकारच्या कोशिंबीरसाठी मुगाची डाळ आणि लिंबू आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे डाळीच्या अंदाजाने आणि मिक्स करून घ्यायचं. ही झाली आपली दुसऱ्या प्रकारची कोशिंबीर. आता आपण कोशिंबीरचा तिसरा प्रकार बघूया. त्यासाठी आपली तडका दिलेली कोशिंबीर आहे आणि दही घेतलेलं आहे. फार आंबट दही नको. आता चांगलं एकत्र करून घ्यायचं. वाटलंच तर मीठ घालायचं थोडंसं. आता ही झाली आपली दह्यातली मुळ्याची कोशिंबीर आणि एक झाली लिंबू घातलेली मुळ्याची कोशिंबीर आणि ही मुळा आणि पानांची भाजी आणि तिसऱ्या प्रकारची मुगाची डाळ घातलेली कोशिंबीर. अशा प्रकारे आपले जेवणाची रंगत वाढवणारे कोशिंबीर आणि मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपीमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.